श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः। श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, हे अर्जुना, हे गुडाकेश म्हणजे अर्जुनचं नाव एक गुडाकेश आहे। अहम आत्मा, मी आत्मा आहे, सर्वभूताच्या हृदयात राहणारा मी आत्मा आहे, असा प्रथम श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। आणि नंतर काय सांगतात, प्रथम आत्मा सांगितल्यानंतर आता साकार रूप आत्मा हा निराकार आहे, निर्विकार आहे, तर आकार नाही, विकार नाही, काही नाही। आता ह्या निर्विकार आत्म्याची भक्ती होणं कठीण आहे। तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर साकार रूपाचं भजन करायला पाहिजे। साकार रूप हे माध्यम आहे, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। आता मी साकार रूपाचं वर्णन करतो। मग ते काय म्हणतात, प्रथम काय म्हणतात, साकार रूप, माझं प्रथम साकार रूप काय आहे, आदित्यानाम अहम विष्णू। म्हणजे आदित्य म्हणजे आदितीचे पुत्र, आदितीचे 12 पुत्र आहेत, त्या 12 पुत्रामध्ये मी विष्णू आहे। विष्णू हे भगवंताचं रूप आहे। आता हिच्यानंतर पण सांगतील की महादेव किंवा ब्रह्मा आणि ब्रह्मा हे माझेच रूप आहे। म्हणजे याचा अर्थ असा झाला की परमात्मा जो आहे हे महादेव, विष्णू आणि ब्रह्माच्या वरती आहे, म्हणजे त्यांचे पण आदिपुरुष आहे। ह्या आदिपुरुषापासून, ह्या परमात्म्यापासूनच ब्रह्मा, विष्णू, महेश याची निर्मिती झालेली आहे। आता विष्णू जो नारायण आहे, क्षीरसागरात राहणारा जो नारायण आहे, ते माझं स्वरूप आहे, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। आणखीन काय सांगतात, आता नंतर सांगतात, ज्योतिषाम रवी अंशुमान। म्हणजे ज्योतिषाम म्हणजे तेजस्व्यामध्ये, तेजस्व्यामध्ये अंशुमान म्हणजे किरणयुक्त, किरणानं युक्त असलेला सूर्य मी आहे। आपण जे सूर्य पाहतो वरती, किरणानं युक्त प्रकाश देतो, ते माझं स्वरूप आहे। आता पृथ्वी, सर्व ग्रह हे सूर्यापासून निर्माण झालेले आहे, सूर्यापासून निर्माण झालेले आहे। अशा प्रकारे आपला ग्रंथ पण सांगतात आणि आधुनिक विज्ञान पण सांगतात, आपल्या पृथ्वीची निर्मिती जी आहे ही सूर्यापासून झालेली आहे। म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात, मी सूर्यच आहे। सूर्य हा आपला आधी पूर्वज म्हणलं तरी चालेल। पृथ्वीची निर्मिती सूर्यापासून, आपली निर्मिती पृथ्वीपासून, म्हणजे सूर्य काय झाले, हे पूर्वज झाले, आदिपुरुष म्हणलं तरी चालेल। आणि हा जो सूर्य आहे, हा सूर्य काय करतो, आपलं निर्मिती सूर्यापासून झाली, म्हणजे काय झाला, करता तो झाला। आणि आपलं पालनपोषण पण हा सूर्यच करतो। पालनपोषण कशा प्रकारे करतो, आता सूर्य जो आहे तो प्रकाश देतो, आपल्याला शक्ती देतो। जितक्या जीवाची वाढ जी होते ही सूर्यापासून होते। सूर्याच्या प्रकाशामुळं, सूर्याच्या किरणामुळं सर्व जीवाची वाढ होते। आणि सूर्य काय करतो, समुद्रातील पाणी जे आहे शोषून घेतो, शोषून त्याची वाफ बनते, वाफेपासून ढग बनतात। आणि हे ढग परत पाणी जिथं गरज आहे पृथ्वीवरती तिथं वर्षाव करतात। मग ह्या पाण्यामुळे, पाणी हे आपलं जीवन आहे मानलेलं आहे, मग ह्या पाण्यामुळे पृथ्वी अन्नधान्य निर्माण करते। झाडे, झुडपे, औषधी हे सर्व जे आहे हे पृथ्वी निर्माण करते। हे कशामुळे म्हणतात, पाण्यामुळं। आणि पाणी
पाणी कशामुळं निर्माण होतं? पाऊस कशामुळे निर्माण होतो? सूर्यामुळे. म्हणजे सूर्य हा आपला पोषण करता, पालन करता झाला. म्हणजे पहिलं काय झाला? करता झाला, आता धरता पण झाला. नंतर सूर्य हा हरता पण आहे, म्हणजे विघ्न पण आणतो. निर्माण सूर्यापासून झाली, पालन पोषण सूर्य करतो आणि हरणारा पण तोच आहे. हरणारा कशा प्रकारे आहे? आपल्या पुराणामध्ये ह्याचं वर्णन येतं. ज्यावेळेस जलप्रलय होणार असतो त्यावेळेस सूर्य काय करतो? कित्येक वर्ष पाऊस पडत नाही, कित्येक वर्ष पाऊस पडत नाही आणि सूर्य एवढा तापलेला असतो, धरती एवढी तापते, फार तृप्त होते, आग सगळीकडे दहा निर्माण होतो. आणि हा जो सूर्य आहे हे समुद्राचं पाणी शोषून घेतो. समुद्राचं पाणी शोषून घेतो, कित्येक वर्ष पाऊस पडत नाही. नंतर मग हे शोषून घेतलेलं पाणी त्याचं रूपांतर ढगामध्ये होता, महाप्रलय. त्यावेळेस काय होतो की इतका पाऊस पडतो, कित्येक वर्ष पाऊस पडतो. मग ही पृथ्वी जलमय होते आणि सर्व जीव जे आहेत याचा नाश होतो. अशा प्रकारे आपल्या ग्रंथात वर्णन आलेलं आहे. म्हणजे हा सूर्यनारायण जो आहे तो संहार करणारा पण आहे. म्हणजे आपण पाहिलं तो धरता पण आहे, करता आहे, हरता पण आहे. आता भगवंत पण याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये म्हणा किंवा भागवतामध्ये म्हणा किंवा गीतेमध्ये म्हणतात, भगवान काय म्हणतात? मी करता आहे, धरता आहे आणि हरता पण आहे. तशाच प्रकारे हा सूर्य पण तसाच आहे. सूर्य करता आहे, धरता आहे आणि हरता आहे. म्हणून आपण सूर्याला भगवान मानलेला आहे आणि सूर्याला देव मानलेला आहे. म्हणून आपण सूर्याचे आभार मानायला पाहिजे. प्रत्येकाने सकाळी स्नान झाल्यानंतर एक कृतज्ञता म्हणून ह्या सूर्यदेवाला आपण अर्घ्य द्यायला पाहिजे. अशा प्रकारे आपण कृतज्ञता व्यक्त करावी. त्याच्यामध्ये एक श्लोक येतो, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा सूर्याचा मंत्र अर्घ्य दिल्यानंतर म्हणावा. आणि हा सूर्य नारायणाची आपल्या देवघरामध्ये प्रतिष्ठापना करावी. आपल्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे? आपल्या ग्रंथात सांगितलेलं आहे आपल्या देवघरामध्ये कमीत कमी 5 देव असावेत. बाकी जास्त असले तरी चालतील, तुमचे इष्टदेव असले तरी चालतील, आणखी देव असले तरी चालतील, परंतु कमीत कमी आपल्या देवघरामध्ये 5 देव असावेत. पहिला गणपती, नंतर शिव, नंतर जगदंबा, विष्णू आणि सूर्यनारायण. एवढं सूर्यनारायणाला महत्त्व आहे. हे 5 देवाची नित्यपूजा प्रत्येकाने करावी असं सनातन धर्म सांगतं. आणखीन आपले जे इष्टदेव आहेत, जे कोणते इष्टदेव असतील ते इष्टदेव त्या मंदिरात असावेत. परंतु कमीत कमी हे 5 देव आपल्या मंदिरात असावेत आणि या 5 देवाची नित्य आपण पूजा करावी असं आपलं सनातन धर्म सांगतो. आता आणखीन पुढे श्रीकृष्ण महाराज सांगतात, आपल्या विभूती सांगत आहेत. ते काय म्हणतात? नक्षत्राणाम अहम शशी. म्हणजे जे नक्षत्र आहेत त्या नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे. 27 नक्षत्र आहेत असं सांगितलं जातं. 27 नक्षत्र आहेत. अश्विनी, भरणी, कृतिका ते पासून त्याच्यामध्ये पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा, रेवतीपर्यंत असे 27 नक्षत्र आहेत. याच्यामध्ये काही नक्षत्र जे आहेत आपल्याला माहीत आहेत. आपण मृगा नक्षत्र म्हणतो, सर्व शेतकऱ्यांना मृगा नक्षत्र माहीत आहे. मृगा नक्षत्र आल्यानंतर पाऊस पडतो. तशा प्रकारे रोहिणी नक्षत्र एक आहे. हे रोहिणी नक्षत्र चंद्राला फार प्रिय आहे. चंद्राला फार प्रिय हे रोहिणी नक्षत्र आहे. आणखीन एक नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र जे आहे हे पुष्य नक्षत्र फार पवित्र नक्षत्र मानलं जातं. आता
गुरुवारी चंद्र पुष्प नक्षत्रात असेल तर त्याला गुरुपुष्यामृत म्हणतात. त्या दिवशी गुरुपुष्यामृताच्या वेळेस कोणतंही कार्य केलं तर ते पवित्र असतं असं मानलं जातं. अशा प्रकारचं हे पुष्य नक्षत्र आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्रामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो आणि त्या पावसाचं पाणी शिंपल्यामध्ये पडतं, त्यावेळेस फक्त स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडलेलं पावसाचं पाणी शिंपल्यामध्ये पडलं की त्याचे मोती बनतात असं आपलं शास्त्र सांगतात. अशा प्रकारचे नक्षत्र आहेत. एक चित्रा नक्षत्र आहे. चित्रा नक्षत्रावरती अगर कोणी मुलगा मुलगी जन्मले ते फार सुंदर असतात असं आपलं ज्योतिष सांगतं. 27 नक्षत्र ह्या नक्षत्राचं फार महत्त्व आहे. आपलं जे जन्माच्या वेळेस जन्मकुंडली मांडतो तिच्यामध्ये कोणता ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे त्यावरनं आपलं पूर्ण आयुष्य कसं जाणार हे ठरतं. म्हणून नक्षत्राला फार महत्त्व आहे. अशा प्रकारचे हे 27 नक्षत्र आहेत. त्या नक्षत्राचा स्वामी हा चंद्र आहे. श्रीमद भागवतामध्ये एक कथा येते. हे 27 जे नक्षत्र आहेत ते चंद्राच्या पत्नी आहेत असं एक वर्णन आहे. प्रजापती दक्षाच्या ह्या मुली आहेत. 27 नक्षत्र हे प्रजापती दक्षाच्या मुली आहेत. आणि आपल्या मुलीचं लग्न प्रजापती दक्षाने चंद्राबरोबर केलं. आणि ह्या 27 नक्षत्रामध्ये चंद्राला रोहिणी फार प्रिय होती. ती कथा फार मोठी आहे, ती काय सांगत नाही आहे. तिच्यामुळं काय झालं, चंद्र हा माझ्या मुलीबरोबर समान वागत नाही, पार्शिलिटी करतो असं समजून दक्षाने चंद्राला श्राप दिलेला होता. ही कथा मोठी आहे, ती सांगत नाही आता. सांगायचा उद्देश असा की आकाशामध्ये जे 27 नक्षत्र आहेत त्या नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात. आणखीन एक फार महत्त्वाचा, जसा सूर्य आपल्या जी वाढ होते, झाडं झुडपं म्हणा, वनस्पती, औषधी किंवा जीवजंतू याची वाढ सूर्यामुळे होते. परंतु या झाडाझुडपामध्ये फळामध्ये जो रस असतो त्या रसाची निर्मिती चंद्रामुळे होते. वाढ जरी सूर्यामुळे झाली, परंतु आता आंब्यामध्ये जो रस आहे तो रस कशामुळे होतो, चंद्रामुळे होतो. म्हणून चंद्र हा फार महत्त्वाचा आहे. चंद्राला आपण मामा पण म्हणतो. कित्येक जण जे आहेत, कित्येक सासूरवासीन मुली चंद्राला आपला भाऊ म्हणतात. त्या माहेर सोडून सासरी येतात. त्यावेळेस अगोदरच्या काळामध्ये कम्युनिकेशन नव्हतं. आता जसे फोन आहेत तसे फोन नव्हते. मग त्यावेळेस आता माहेरी काही संदेश पाठवायचा असेल किंवा या सासरवाणी वासिनीला काही आपली व्यथा सांगायची असेल घरी आईला, तर ती काय करायची, संध्याकाळी रात्री चंद्राला नमस्कार करून, हे माझ्या बंधुराजा, तू माझ्या माहेरी हा संदेश पाठव. अशा प्रकारची धारणा आपल्या समाजामध्ये आहे, आपल्या सनातन धर्मामध्ये आहे. हा चंद्र आहे जो आहे तो सर्वाचा मामा आहे. प्रत्येक गृहिणीचा तो काय आहे, भाऊ आहे. तर आज चंद्राला फार महत्त्व, सूर्याला महत्त्व, चंद्राला महत्त्व. नंतर भगवान काय सांगतात, मरीची मरुताम अस्मी. मरीची मरुताम, मरुताम म्हणजे मरुद्गण. त्या मरुद्गणामध्ये मी मरीची नावाचा मरुद्गण आहे. आता मरुद्गण म्हणजे वायू. 49 वायू आहेत असं आपलं शास्त्र सांगतं. आणि वायू हा प्राण आहे. प्रत्येकाचा प्राण हा वायू आहे. आपल्या पृथ्वीवरती ऑक्सिजन हा प्राण आहे.
49 वायूमध्ये ऑक्सिजन एक वायू आहे. तो ऑक्सिजन आपला प्राण आहे, पृथ्वीवरच्या जीवजंतूचा प्राण आहे. एक कथा मी ऐकली होती की काही करोडो वर्षापूर्वी या पृथ्वीवरती जीवाचा जो प्राण आहे तो ऑक्सिजन नव्हता, दुसराच कोणता तरी वायू होता. मग त्यावेळेस काय झालं, एका जीवाची निर्मिती झाली. जसं आपण आता पाहिलं करोनामध्ये एक जीवजंतू निर्माण झाला आणि सर्व जग व्यापलं, तशा प्रकारे त्या काळामध्ये किंवा ते करोडो वर्षापूर्वी एक जंतू निर्माण झाला आणि तो काय करू लागला, विषारी वायू सोडू लागला. जसं झाड आपण ऑक्सिजन घेतं, कार्बन डायऑक्साईड घेताना ऑक्सिजन सोडतो, आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. तशा प्रकारे हा जंतू इतका वाढला पृथ्वीवरती की तो एक प्रकारचा विषारी वायू सोडू लागला आणि त्या विषारी वायूमुळं सर्व जे प्राणी होते त्यावेळेस जीवजंतू होते ते मरून गेले. आणि तो विषारी वायू कोणता होता? ऑक्सिजन होता. आपण जे आता जे ऑक्सिजन घेतो, आपला प्राण आहे तो ऑक्सिजन होता. त्यावेळेसच्या जीवजंतूचा प्राणवायू वेगळा होता. ह्या ऑक्सिजनमुळं काय झालं की सर्व जीवजंतू मेले. मला सांगायचा उद्देश असा की या ब्रह्मांडामध्ये करोडो सूर्य आहेत, करोडो पृथ्वी आहेत. जरुरी नाही आहे की सर्वाचा प्राणवायू हा ऑक्सिजन असायला पाहिजे. 49 मरुद्गण हे वायू आहेत, तिच्यापैकी एखादा कोणता तरी वायू, कोणता तरी प्राण असू शकतो. आता एक वेळेस पाहिलं होतं आपण, मध्यंतरी एक सिनेमा पाहिला होता, कोई मिल गया. तिच्यामध्ये एक दुसऱ्या ग्रहावरनं एक आलेला असतो, जादू म्हणतो बघा, एलियन. त्याचा खाद्यपदार्थ काय होतं? सूर्यप्रकाश खाद्य होतं, आपल्यासारखं अन्न नव्हतं. म्हणजे सांगायचा उद्देश असा की या विश्वामध्ये अशा चित्रविचित्र गोष्टी आहेत. हेच भगवंताचं ऐश्वर्य आहे. अशा प्रकारे आता आणखीन भगवंत काय सांगतात, आपलं ऐश्वर्य काय आहे ते सांगतात. पुढच्या आपण सत्रात पाहू. भगवंतानं 75 ऐश्वर्य वर्णन केलेले आहेत. एक ऐश्वर्य आपण हळूहळू पाहत जाऊ. सर्वांचा काही उल्लेख होणार नाही, परंतु मुख्य जे आहेत त्याचं आपण वर्णन करू. पुढच्या सत्रामध्ये आणखीन काही ऐश्वर्याचं वर्णन करू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.